अत्यंत योग्य झालं। जो काही हल्ला झाला होता मुंबईवर, अत्यंत क्रूर हल्ला झाला होता अतिरेक्यांतर्फे, आणि उशिरा का होईना पण न्याय मिळाला। त्याच्यामध्ये जे काय नागरिक मारले गेले मुंबईमध्ये, अत्यंत दुःखद घटना होती ती। राष्ट्रपतींनी खऱ्या अर्थाने योग्य निर्णय घेतला आणि त्यांना जी काही फाशी दिली, अहमद कशॉफला जी काही फाशी दिली गेली ती खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली आहे हिंदू धर्मातर्फे किंवा हिंदू धर्म मानणाऱ्यांतर्फे, असं मला स्वतःला वाटतं। गोपनीय पद्धतीने फाशीची शिक्षा दिलेली आहे, ती अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाची आणि आनंददायी आहे। आज भारतात खरी लोकशाही असल्याचे पूर्णपणे सिद्ध झालेले आहे। फाशी देताना जी पूर्तता पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं असतं का त्याच्या नातेवाईकांना कळवणे आणि ब्लॅक वॉरंट जारी करणे। तर ब्लॅक वॉरंट अतिशय गोपनीय पद्धतीने जारी केलेलं होतं। नंबर 2, त्याचे नातेवाईक भारतात नव्हते, पाकिस्तानने तो पाकिस्तानी असल्याचं मान्य केलेलं नाही, त्याची स्वीकृती स्वीकारलेली नाही। अशा पद्धतीने अतिशय गोपनीय पद्धतीने जे ब्लॅक वॉरंट जारी केलं आणि त्याला जी फाशी दिली, त्याबद्दल भारत सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे कौतुक करावे तेवढे थोडेच। भारतामध्ये अशा गोपनीय पद्धतीने फाशी दिली जाते याचं उदाहरण सर्व जगाला या अफजल कासबच्या फाशीने दिलेलं आहे। लोकशाही भारतामध्ये किती रुजलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून भारतामध्ये जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेच्या द्वारे जरी तो पाकिस्तानी नागरिक असला तरी आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्याला संपूर्ण त्याची बाजू मांडण्याची संधी भारत सरकारने त्या ठिकाणी दिली। कारण की त्याने जे दुष्कृत्य त्या ठिकाणी केलेले होते हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असताना सुद्धा, हजारो लाखो लोक त्याचे साक्षीदार असताना सुद्धा, पण एक भारतामध्ये जी लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहे, प्रत्येकाने केलेल्या दुष्कृत्याचं त्याला ज्यावेळेस असं कोर्टामध्ये उभं केलं जातं त्याला संधी दिली पाहिजे त्याची बाजू मांडण्यासाठी। ती बाजू मांडण्याची संधी त्या ठिकाणी न्यायदेवतेने त्या ठिकाणी भारत सरकारने त्याला त्या ठिकाणी दिली। तो दोषी होता ही सगळ्यांना कल्पना होत आहे, तरी सुद्धा प्रत्येक बाजू तपासून अंतिम टप्प्यामध्ये त्याला त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे। अजमल कासाब याला फाशी देण्यात आलेली आहे। खरोखरच या निर्णयाचं मी संगमनेर शहर शिवसेनेतर्फे स्वागत करतो। उशिरा का होईना सरकारने त्याला फाशी दिलेली आहे, त्यामुळे आतंकवादी अतिरेक्यांना एक प्रकारचा वचक बसेल की भारतातही निर्णय घेण्याची क्षमता आहे। त्या हिशोबाने मी असं सांगतो की अजमल कासाबला तर फाशी दिलेलीच आहे, आता पुढचं टार्गेट आहे आपलं अफजल गुरु, त्याला पण फाशी द्यावी। राष्ट्रपतींनी, होम डिपार्टमेंटनी, महाराष्ट्र शासनाने जेवढी तत्परता दाखवलेली आहे त्याच्यामध्ये, ही गोष्ट भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने आणि सामान्य लोकांच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद आहे। कासाब याला आज सकाळी 7:30 वाजता फाशी देण्यात आली। आपण सर्वांना माहितीच आहे, असा व्यक्ती म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारची दया माया असे नसलेला हा अफजल कासाब याला फाशी देण्यामध्ये सरकारला उशिरा का होईना जाग आली। तर त्याचप्रमाणे आमचे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीला नव्हे तर यांच्या ज्या टायमाला 26/11 जो हल्ला झाला त्याच टायमाला साहेबांनी मागणी केली होती की या क्रूर नराला आम्हाला फाशी द्या, पण सरकारने ती घोषणा त्या टायमाला न जाणता
मी तर म्हणेल आत्ता का होईना उशिरा का होईना आमच्या साहेबांना उशिरा का होईना म्हणून साहेबांना आपले राष्ट्रपती यांनी हा निर्णय घेतला. इथं मी खऱ्या अर्थाने म्हणेन की साहेबांना खरंच या राष्ट्रपतींकडून या सरकारकडून खऱ्या अर्थाची भावपूर्ण श्रद्धांजली समजून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करीन की साहेब गेले ज्या प्रतीक्षित होते त्या प्रतीक्षा त्यांच्या गेल्यानंतर फाशी देण्यात आली. मी सरकारचं अभिनंदन करेन आणि आभार मानतो.